नमस्कार मित्रांनो, मैदान 7X लाईव्ह इव्हेंट्स या ठिकाणी लाईव्ह लॉट्स चालू आहेत. त्या मैदानामध्ये आता ते लाईव्ह आलेत, त्या ठिकाणी जाऊन बघा. आणि उद्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो सुद्धा आज उद्या एक टॉपच्याच पायऱ्यात आहे. आणि टॉपचा पायरा जो आहे तो हाती लागलायच. कोण आहे असा? सगळेजण, प्रत्येकजण, मी सुद्धा सांगत होतो, प्रत्येकजण सांगत होता हा पळेल, तो पळेल, तो पळेल, हा पळेल. पण कुणाच्याच हाती काही इन्फॉर्मेशन नीट लागली नाही. परंतु बघूया आता काय समजेल, उद्या समजेल. तरी बी अजून खात्री म्हणू शकत नाही रे मित्रांनो. काय डोकं फिरायची वेळ आली. सोन्याचा खजाना सापडेल पण बकासूरचा पायरा कधी काय सापडणार नाही सहजासहजी. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, कारण की कसं होतं, एवढा गुपित पायरा असतो बकासूरचा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो पायरा म्हणजे टॉपचाच पायरा आहे बरं का. आणि ही गाडी खूप वेळा पळालेली आहे आणि अलीकडे तो पण फॉर्ममध्ये आलेला आहे. सगळ्यांना माहितीच आहे तो कोण आहे, काय आहे. घरचीच गाडी पळणार आहे असं वाटतंय, घरचीच गाडी पळणार आहे. काय झालं, प्रत्येकजण प्रत्येकाचे पैरे टॉपचेच आहेत. शेवटी महाराजला पैऱ्याची खूप मोठी अडचण. बकासूरच्या दावणीतला एक टॉपचा सुपरस्टार बकासूर नंतर महाराजच आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे महाराजला पळ आहे, महाराजकडे पळ आहे, दोन्ही खांदी पळतो, परंतु त्याला बैल पुरत नाही. आणि बकासूरचं बी तुम्हाला माहितीच आहे. बकासूरवर त्या दिवशी पावसात सेमी झाल्या, त्या पावसात तो पळाला आणि त्यानं दाखवून दिलं होतं की संबंध महाराष्ट्राला तो काय चीज आहे. आणि आपला संबंध महाराष्ट्र उद्याच्या मैदानात बकासूर आणि महाराज ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि महाराज सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे. बघूया, बकासूर महाराज ही जोडी घरचाच साज आपल्याला उद्या पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. पैरे खूप म्हणजे सगळे पैरे गुपित आहेत. सगळे महाराष्ट्रातील जेवढे टॉपचे बैल आहेत तेवढ्या सगळ्यांचे पैरे आहेत ते गुपित ठेवलेले आहेत. कारण पण तसं आहे, काय होते की थारचं मैदान आहे, सोपी गोष्ट नाही आहे. थारच्या मैदानामध्ये पैरा हा टॉपचाच पाहिजे, टॉपचाच नंदी पाहिजे, टॉपच्याच नंदीसोबत. त्यावेळेसच ते थारचं स्वप्न आहे. जे थार किती रुपयाची असते मला पण काय माहीत नाही. हो ना, काय जरा सांगा. कसं आहे तर मी बोलू शकत नाही, आपल्या घरात लाईट नाही आणि कशाला उगीच एवढे मोठे स्वप्न आपण बघतोय. सांगा जरा. आता संध्याकाळी लाईव्ह लॉटची पडतील, ते लाईव्ह लॉट आपण काय आपल्या चॅनलवरती नाही येणार. कारण कसं होतं आहे मला सांगा आता कमेंट्समध्ये. सकाळी येईल व्हिडिओ आपला. काय होतं आहे, आपल्या घरी लाईट नसल्यामुळे सांगू शकत नाही ना आपण की लाईव्ह लॉट कुठल्या गटात कुठला बैल पाळणार आहे, काय पाळणार आहे. बाकी दुसरं चॅनल माहिती त्या चॅनलवरती येतीलच. आणि बघूया बकासूर महाराज कशी उद्या पळतील. तुम्हाला काय वाटतंय, बकासूर महाराज करतील का एक नंबर? कारण तुम्हाला माहिती आहे मेहरबानवर पाळणार होता, परंतु मेहरबानचा पैरा वेगळाच आहे. मेहरबानचा पैरा जो आहे तो वेगळाच आहे. चौखंड महाराष्ट्राला ज्या पैऱ्याची उत्सुकता होती बकासूरच्या, तो पैरा आता बकासूरचा महाराजचाच आहे. ही गाडी 100% पळणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. खूप बकासूरच्या पैऱ्याने डोकेदुखी केली, सगळ्यांचीच केली, अगदी माझीसुद्धा केली. आणि शेवटी अंदाज जो आहे तो बकासूर महाराजचाच आहे. बघूया कशा पद्धतीनं उद्या आज संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील. 7X लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती निघतील, P3 लाईव्ह चॅनलसुद्धा निघतील. बकासूर कोणत्या गटात पळतो आहे हे मला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूरच्या किती चिठ्ठी निघतात ते सांगा, मथुरच्या किती चिठ्ठी निघतात ते सांगा. गर्णिकीचा राजा कुठल्या गटात पळणार आहे ते सांगा. पळणार आहे का नाही ते सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि महाराष्ट्राचे तमाम टॉपचे बैल उद्या पळतील. प्रत्येकजण थारच्या मैदानामध्ये गुलालाच्यासाठी येणारच आहे. गुलाल महत्त्वाचा नाही, एक नंबर महत्त्वाचा आहे. काल लखनच जातो आहे थार घेऊन पुन्हा एकदा, काय सांगू शकत नाही. खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकतं. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र, इथे हार आहे आणि जीत आहे. सगळ्या महाराष्ट्राची नजर ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला पाळण्याच्या जोरावरती, असा हा रुस्तम हिंद केसरी, 12 हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत महाराज घरचा सा संतोष मामा यांचा. काय कमाल करेल, नेल का उद्या थार ही जोडी? काय वाटतंय तुम्हाला? का दुसराच पैरा का वाटतोय?
मला वाटतं हीच पैरा हाच पैरा आहे मला तर वाटते.